AIB अश्लील शो मधील शेरेबाजी प्रकरणी आता मनसेने उडी घेतली। AIB मध्ये सहभागी झालेल्या करण जोहर, रणवीर सिंह, अर्जुन कपूरनं तातडीनं देशाची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांचे चित्रपट महाराष्ट्रात झळकू देणार नाही असा इशारा मनसे चित्रपट कर्मचारी सेनेनं दिलाय। आपल्यासोबत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आहेत। अमेय, सर्वप्रथम मला प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे। या कार्यक्रमाचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाले, व्हायरल झालेले आहेत सोशल साइट्सवर। हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय वाटलं? मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे। अशा महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक राज्य ज्याला आपण म्हटलं जातं, आपण जपतो काही गोष्टी, अशा या राज्यामध्ये, या मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे हिडीस कार्यक्रम, असे जर ज्यांना लाखोंनी फॅन फॉलोअर्स आहेत, असे जर स्टार्स करत असतील तरी कुठेतरी थांबायला पाहिजे। म्हणजे आपण एका ठिकाणी एका वेळेला असं म्हणतो की रिस्पेक्ट वुमेन नावाची आपण मोहीम राबवतो आणि त्याच व्यासपीठावर आपण जाहीरपणे महिलांसमोर महिलांची आबरू काढतो। हे निषेधार्ह आहे आणि याचा निषेध मनसे तीव्र शब्दात आम्ही करतो। नेमकी आता मनसेची या प्रकरणातली भूमिका काय आहे? या कार्यक्रमामध्ये ज्यांनी अश्लील शेरेबाजी केलेली आहे, जो कार्यक्रम परफॉर्म केलेला आहे, हिडीस कार्यक्रम परफॉर्म केलेला आहे, ह्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, ते आयोजक आणि हे सगळे कलाकार यांनी महाराष्ट्राची नव्हे तर देशाची जाहीर माफी मागावी, नाहीतर यांचा एकही चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ देणार नाही। कारण राज्य सरकारनेही दखल घेतलेली आहे या प्रकरणाची। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सन्माननीय विनोद तावडे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा त्यांनी विरोध दर्शवला आणि अशा प्रकारचे कुठलाही कार्यक्रम यापुढे होऊ देणार नाही असं त्यांनी पवित्रा घेतलेला आहे। पण राज्य सरकारने आयोजकांवर आणि या कार्यक्रमातल्या कलाकारांवर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। कायद्यामार्फत कारवाईची अपेक्षा तर व्यक्त होतेच आहे, पण तुम्ही आता माफीची मागणी करतात। समजा ही माफी तुम्हाला मिळाली नाही तर पुढचा स्टँड किंवा पुढची भूमिका काय असेल? जर का ह्या कलाकारांनी आणि आयोजकांनी देशातल्या जनतेची माफी नाही मागितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एकही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही। अशा पद्धतीचे शो किंवा AIB हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मनसेकडून मागणी करण्यात येणार आहे का? मला असं वाटतं AIB असो किंवा अशा प्रकारचे कुठलेही कार्यक्रम किंवा शोज असो, ह्याच्यावर यापुढे राज्य सरकारने कायमस्वरूपी बंदी आणावीत। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट पी श्रीनिवाससह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।